हे बघा पूर्ण डेकोरेशन पूर्ण झालेलं आहे. आता रात्री खूप लेट झाला त्याच्यामुळे मला व्हिडिओ म्हणजे एंड करता नाही आला. हे बघा फायनल डेकोरेशन झालेलं आहे बघा. मी स्नेहल आपल्या न्यू ब्लॉगमध्ये आपलं स्वागत करीत आहे. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आजची सकाळ सगळ्यांसाठी भारी असणार आहे कारण आज आपले गणपती बाप्पा घरी आले आहेत आणि आज गणेश चतुर्थी आहे. तुम्हाला सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांना. आणि आजच्या ब्लॉगमध्ये आज मी तुम्हाला दाखवणार आहे की आज गणेश चतुर्थीला कोकणात नैवेद्य कसा असतो आणि दुसरी गोष्ट आज भज्जी येऊन कसे पूजा करतात हे मी तुम्हाला दाखवणार आहे. आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग आणि भारी होणार आहे, नक्की बघा. चला तर मग आजचा ब्लॉग बघूया कसा होणार आहे. चला, मामीची जेवणाची तयारी चालू झाली आहे बघा. जेवणाची तयारी चालू. आज किती प्रकारचं काही मामी ते भाजी करतात? 7 प्रकारची भाजी करणार आहेत. 7 प्रकारच्या भाज्या, डाळ भात सगळं करणार. उसळ आणि बघा हिचा मेकअप चालू आहे. हिचा मेकअपच संपत नाही, कधीच आई पुसते. ऑलरेडी डेकोरेशन झालेलं आहे बघा. आणि आपले बाप्पा मकरात बसलेले बघा. असली पिशवी होती त्याच्यात ठेवलेले होते कापूस. कापूस कापूस कापूसची पिशवी काय मिठाईची पिशवी आहे अशी, त्याच्यात ते कापूस आहे ना. मग देवाची पूजा पण झालेली आहे. तर फक्त रांगोळी काढायची राहिले. रांगोळी झाली की नंतर जेवणाला तयारी करायची. मोदक आता मी करणार आहे आज. आणि तुम्ही प्रत्येकाने माझ्या मोदकची रेसिपी बघितली असेल, त्या पद्धतीनेच मोदक करणार आहे. हे बघा भटजी अजून आली नाही. रांगोळी वगैरे काढून झाली आहे, दिवा पण लावला, तर गौरीला पण ठेवलं आहे. रांगोळी काढून ठेवली. हिला रंग भरायला सुद्धा मधुरा रंग भरते. तर निम्म्यापैकी भरपूर जेवण झालेलं आहे. काय काय आलं माझे आई मस्तपैकी जा तयार हो. सगळ्यांची आलेले पूजा करायला. गणपतीची पूजा झालेली आहे. भटजी येऊन पूजा करून गेले. हो चला, मामीने बघा वालीची भाजी, कोबीची भाजी,
घरावरती ही कसली दोडका आणि बटाट्याची भाजी, ही छोल्यांची उसळ, ही डाळ आणि मोदकाचं आता मी करायला चालू केलं. आणि हे काय ग आमटी बटाट्याची. सगळं जेवण रेडी आहे, फक्त मोदक राहिलेत. मोदक झाले का झालं. आणि मग नैवेद्य दाखवून मग जेवायला काय भाजी पापड हां मग ते सगळं करून मग नैवेद्य दाखवणार. चला तर मी मोदक करायला घेते आता. तरी झालेले आहे. मावशी माझी जेवण वाढते नैवेद्य दाखवायला. हा गणपतीला जेवण तुला सगळं वाटते. जेवण कोणी करू दे वाढणं माझं काम असा. आणि दुसरा म्हणजे सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सगळं काम व्यवस्थित केलं. चला नैवेद्य दाखवूया आता आरती. बाप्पा काय रे त्याला काटा बहुती फुलं लावायची. फुला गेल्या वर्षी आम्ही लावलेली माहिती. नामदास अंतरी जय देव स्वामी शंकरा आरती वाव तुझकर बुरगरा जय देव. मी घेते रोज घेते. थांब तुम्हाला पण झोप नाही रात्रभर.